की मी राज्यसभेसाठी ही निवडणूक पुन्हा लढवणार आहे हे त्यांनी मला सांगितलं। आता या तीन पक्षामध्ये चर्चा होईल। शरद पवार हे ज्येष्ठ नेते आहेत, 60 वर्षापेक्षा जास्त काळ त्यांना संसदीय कार्याचा अनुभव आहे। त्याच्यामुळे जर शरद पवार साहेबांनी ही भूमिका व्यक्त केली आहे आणि ही भूमिका त्यांनी काँग्रेसलाही सांगितलेली आहे, त्याच्यामुळे आता महाविकास आघाडीमध्ये या विषयावर चर्चा होईल। एकत्र बैठक घेऊ शकता या संदर्भात? तुम्ही असं म्हणलं की मध्यंतरी चर्चा झाली, पण अलीकडच्या ज्या सगळ्या राजकीय घटना विशेषतः अजित पवारांचं अपघाती निधन आणि त्यानंतर राष्ट्रवादी विलिनीकरणाची चर्चा, आताही शरद पवारांचं हे मत आहे का? नाही, जर दोन पक्षाचं विलिनीकरण झालं तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे तर पाहावं लागेल, मग त्यानंतर भूमिका बदलू शकतात। विलिनीकरण झालं पण मला विलिनीकरण होईल असं वाटत नाही। झालं तर आनंद आहे। शरद पवारांना 45-50 मतं ही त्यांची स्वतःची होतील। कदाचित त्या काय निर्णय होतील दोन विलिनीकरण झाल्यावर नेत्यांचे मी सांगू शकत नाही, पण महाविकास आघाडीकडे आत्ता या क्षणी एक उमेदवार पाठवण्या इतकी संख्याबळ आहे। पण राऊतसाहेब, तुम्ही म्हणालात की शरद पवारांची इच्छा आहे राज्यसभेवर परत येण्याची, तुमच्याशी जी चर्चा झाली आणि आता समजा जर विलिनीकरण झालं तर मग काही सांगता येत नाही, यात अर्थ काय नेमका आहे? हा अर्थ तुम्ही सुनेत्राताई पवार ज्या अजित पवार गटाच्या उपमुख्यमंत्री आहेत, त्यानंतर सुप्रियाताई सुळे आणि शरद पवार साहेबांशी या विषयावर तुम्ही प्रश्नोत्तरं केली पाहिजेत। मी इतकंच सांगेन की या क्षणी महाविकास आघाडीचा एक उमेदवार निवडून जाईल एवढं संख्याबळ आमच्याकडे आहे। 49 ते 50 एवढं संख्याबळावरती आम्ही एक उमेदवार आमचा जाऊ शकतो, तिघांचा मिळून। झालं नाही तर काँग्रेस आणि शिवसेना पाठिंबा देणार का पवारांना? पण विलिनीकरण होणार आहे का? तुमच्याकडे काय पक्की माहिती आहे का? तुम्ही सांगा, मग मी उत्तर देतो की विलिनीकरण होणार आहे किंवा होणार नाही, यानुसार माझं उत्तर असेल। म्हटले की विलिनीकरण होणार नाही। अनौपचारिक गप्पांना काय अर्थ नसतो। अनौपचारिक गप्पांना काय अर्थ नसतो। प्रफुल्ल पटेल काय म्हणतात त्याच्यावरती महाराष्ट्र देशाचं राजकारण चालत नाही, बरं का? तो त्यांच्या प्रफुल्ल पटेल जे बोलतात हा त्यांच्या पक्षाचा निर्णय व शरद पवारांचा निर्णय असेल। आणि ज्यावरती प्रफुल्ल पटेल बोलतात त्यावरती अमित शहाची इच्छा आहे की विलिनीकरण होऊ नये। तुम्ही म्हणालात की दोन राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाशी आमचा काही संबंध नाही, काँग्रेसचा काही नाही संबंध, पण फार तर भाजपला तुम्ही हे विचारू शकता। तर एनसीपी अजित पवार गटातलेच मंत्री हसन मुश्रीफ असं म्हणाले की आम्हाला म्हणजे दादांची शरद पवारांची चर्चा सुरू होती, पण आता दादा नाहीये, त्यामुळे आता आम्हाला भाजपशी याविषयी चर्चा करावी। मी काय म्हणतोय, भाजप हा अदृश्य हात आहे, अदृश्य शक्ती आहे, हे जे मी वारंवार सांगतो आहे। आणि जे म्हटलं की अमित शहाच्या इच्छेनुसार होणार, प्रफुल्ल पटेल जेव्हा बोलतात तेव्हा अमित शहा महाराष्ट्राविषयी बोलत आहेत। यापुढे त्यांच्या पक्षाची संपूर्ण सूत्र अजित पवारांनंतर ही अमित शहाकडे, फडणवीसाकडे सुद्धा नाही, अमित शहाकडे आहे। हे माझ्या इतकं खात्रीनं कोणी सांगू शकत नाही। भविष्यामध्ये या पक्षाचं काय होईल, हा पक्ष मर्ज होईल का भाजपात, विलिनीकरण झालं त्या पक्षाचं भाजप बरोबर विलिनीकरण होईल, हे तुम्हाला मी सांगतो। भाजप बरोबर विलिनीकरण म्हणजे कसं? म्हणजे भाजपमध्ये त्यांचे सगळे नेते भाजपत प्रवेश करतात? नक्कीच, आणि एकनाथ शिंदेचे सुद्धा, आणि एकनाथ शिंदेचे सुद्धा। जसं युनायटेड स्टेट ऑफ अमेरिका आहे तसं युनायटेड नेशन ऑफ भाजपा होणार। तटकरे म्हणाले की अजून विलिनीकरणाचा प्रस्ताव आला नाही, आला तर आम्ही विचारतो। बघा, अजित पवारांनंतर त्यांच्या पक्षाला 10 तोंड फुटलेली आहेत। अजित पवार हा एक खांबी तंबू होता, तो तंबू कोसळलेला आहे। त्याच्यामुळे त्या तंबूतले उंट, घोडे, बैल, गाढवं, बरं काय सगळे धावाधाव चालू आहे त्या तंबूतले। कोण काय बोलते, कोण काय ओरडते त्याकडे लक्ष द्यायची गरज नाही। पण त्यातले काही प्रमुख नेते म्हणजे तटकरे आणि प्रफुल्ल पटेल असं म्हणतात की आम्हाला या प्रकरणात जाणीवपूर्वक टार्गेट केलं जातं। कोणी टार्गेट केलं? कोणी केलं? विरोधी पक्षाने केल्याचे दिसत नाही।
ज्या कुटुंबातला कर्ता पुरुष म्हणजे अजित पवार हे संशयास्पदरित्या मृत्यू पावले, त्या कुटुंबातून हे हल्ले होत आहेत आणि समोर पुरावे दिलेले आहेत. जेव्हा माणूस पुराव्यासह बोलतो तेव्हा पुराव्यानं उत्तर द्यायचं असतं. आम्हाला टार्गेट, आता मोदी म्हणतात मला टार्गेट करतात, मला टार्गेट करतात. देशाचे 12 वर्ष प्रधानमंत्री आहेत, तुम्हाला कोण टार्गेट करेल? हां, काय दुर्लक्ष करा सगळ्या गोष्टीकडे. चला, धन्यवाद. रावसाहेब, आणखी एक विषय होता की चंद्रपूरमध्ये जे काही घडलं त्यावर तुम्ही एक प्रतिक्रिया व्यक्त करतात, त्यावर मनसेतून काही प्रतिक्रिया येत आहेत आणि त्यातच पुढचा अध्याय म्हणजे काल मनसेच्या नेत्यांच्या वतीनं अशी भूमिका मांडण्यात आली की मुंबईत अनेक ठिकाणी आम्हाला शिवसेना उभाटाच्या कार्यकर्त्यांनी मदत केली नाही, अनेक ठिकाणी आम्हाला जागा मिळाल्या नाही, अनेक ठिकाणी अपक्ष उमेदवार उभे केले गेले, अनेक ठिकाणी आमचे उमेदवार असताना एबी फॉर्म दिले गेले, अशी भावना कार्यकर्त्यांची आहे आणि नेत्यांची व्यक्त व्हायला लागली आहे. भावना राज ठाकरेंकडे कार्यकर्त्यांनी व्यक्त केली. जर माझं राज ठाकरे साहेबांशी परवा चर्चा झाली, मी होतो त्यांच्याकडे, आम्ही चर्चा केली. तुम्ही जे म्हणताय ते जेव्हा स्वतः महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे बोलतील तेव्हा आम्ही त्याच्यावरती आमची प्रतिक्रिया देऊ. आता कोण काय बोलतोय, बंद दाराआड भिंती आड, त्याच्यावरती आम्ही कशा करता बोलायचं? प्रवक्त्यांकडून ही प्रतिक्रिया व्यक्त. एक लक्षात घ्या, महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेना यांची युती घट्ट आहे. कोणी काही बोललं तरी त्या युतीमध्ये काय मिठाचा खडा पडणार नाही. कोणाची किती इच्छा असली तरीही या ठाकरे बंधूंच्या युतीमध्ये मिठाचा खडा पडणार नाही. प्रयत्न सुरू आहे असं गणेश नाईकांनी सांगितलेलं आहे. नवी मुंबई येथील जे सर्व भूखंड आहेत ते पुन्हा एकदा बिल्डरांच्या घशामध्ये घालण्याचा प्रयत्न सुरू आहे. पुन्हा एकदा एकनाथ शिंदे नंतर त्यांनी काशीर जे त्या ठिकाणी उडले होते. हे बघा, गणेश नाईक हे कॅबिनेट मंत्री आहेत आणि भारतीय जनता पक्षाचे मंत्री आहेत. ते ज्या भागातून निवडून येतात किंवा ते ज्या भागाचे नेतृत्व करतात तिथे जर असं काही बेकायदेशीर भ्रष्ट मार्गानं काही कृत्य होत असतील तर कॅबिनेट मंत्र्यांनी नुसतं आदळापट आणि आपटापट करून चालत नाही. त्याने एक भूमिका घ्यावी लागते कॅबिनेटमध्ये आणि समाजामध्ये. माझे त्यांना आव्हान आहे, त्यांनी ती भूमिका घ्यावी. जर बिल्डरांच्या घशामध्ये नवी मुंबईतले मोक्याचे भूखंड कोणी घातले असतील आणि ते तुमच्याच मंत्रिमंडळातले सहकारी असतील तर नुसती आपटापट करून चालणार नाही ना. तुम्ही एक भूमिका घेतली पाहिजे कठोर. त्यासाठी तुम्ही त्याग करण्याची तयारी ठेवली पाहिजे. तर तुम्ही नेते आहात आणि मोठे नेते व्हाल. अजित पवारांच्या विमानाचा अपघात होऊन 15 दिवस उलटलेले आहेत. त्यांच्याच पक्षातून सुरुवात झालेली होती. संशय त्यांनी अमोल मिटकरी असतील इतर नेत्यांनी व्यक्त केला होता, तुम्ही देखील व्यक्त केला होता. सर, यंत्रणा काम करतायत, तपास सुरू आहे इतकंच समजलं जात आहे. 15 दिवस झाले, अजून काही निष्पन्न. तपास होणार नाही. तपासातून काही निष्कर्ष निघणार नाही. रोहित पवार यांनी जे प्रेझेंटेशन दिलं त्यातल्या कोणत्या मुद्द्यावर तपास झालाय किंवा झाला नाही हे शेवटपर्यंत तुम्हाला कळणार नाही. अजित पवार ज्या विमान कंपनीच्या विमानातून प्रवास करत होते त्या कंपनीमध्ये सुद्धा एक अदृश्य हात आहे. त्या कंपनीमधली बेनामी इन्व्हेस्टमेंट, बेनामी मालक कोण आहेत याचा आधी तपास व्हायला पाहिजे. मंत्री नरहरी झिरवळ असं म्हणतात की जे मंत्रालयातलं लाचखोरी प्रकरण उघडकीस आलं त्याचे जर धागेदोरे आपल्यापर्यंत आले आणि तसे जर सिद्ध झाले तर मी मंत्रिपदाचा राजीनामा देईन. त्यांनी नैतिकतेच्या मुद्द्यावर राजीनामा दिला पाहिजे. सगळ्यात आधी नरहरी झिरवळ काय आहेत हे सगळ्यांना माहिती आहे. त्यांच्या पेठ तालुक्यातल्या लोकांनाही माहिती आहे. मला तोंड उघडायला लावू नका. नरहरी झिरवळ यांचं कार्यालय, मंत्र्यांचं कार्यालय SEBीने सील केलं आहे यासारखी लाजिरवाणी गोष्ट नाही. आणि मुख्यमंत्र्यांच्या आदेशाशिवाय अशा प्रकारची कारवाई मंत्रालयात होऊ शकत नाही. याचा अर्थ मुख्यमंत्र्यांच्या